तो सामना सुरू होतोय. बोलूया आपण सामन्याकडे. DY फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आणि बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा आयोजित सिटी ग्रामीण आणि 40+ क्रिकेटचा महासंग्राम बालाजी चषक 2020 मित्रांनो आपण पाहतोय. आजच्या दिवसामधील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कुलदीप येते गोलंदाजी मार्गावर. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू जातोय सीमा पार. हा चौकार. ग्रामीण पूलमधील सामना आपण पाहतोय. तालुका एक मधील छुपारुसम संघ गावदेव वेले विपक्ष PTC मधील नंबर 1 संघ श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. यावेळी जमिनीला गदा हा चेंडू टोललेला आहे. कावकोना रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या 2 ने वाढून झाली ते 6 धावा. यानंतर सामना आपण पाहणार होतो पुरुषोत्तम टोपाचेस दिवा विपक्ष जबरदस्त गोडसाई क्लास ऑफ टायटन. नक्कीच या स्पर्धेमधील मॅच ऑफ टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे. काव कॉर्नरच्या वरून चेंडू होतोय सीमा पार. षटकार. अतिशय आक्रमक फलंदाजी आपण मध्ये पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना अजय हा फलंदाज. यावेळी चेंडूला जमीन लगत खेळून काढलेला आहे. वायडेशच्या मिड ऑन रिझन मध्ये एका धावेसाठी एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज अजय आणि एका धावेने जांभूळपाडा संघाची धावसंख्या घडून झालेली आहे ती 13 धावा. कुलदीप फ्रंटलाईन गोलंदाज मागणा ठरतोय. कारण पहिल्या षटकामध्ये धावांची लढत करताना आपण बघतोय सलामीर अजय. यावेळी सामनावीर फलंदाज सुरेश पारदी. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन यावेळी पाहायला मिळालं होतं. निर्धाव चेंडू समाप्ती. या चेंडू मात्र वापसी करतोय गोलंदाज कुलदीप. कारण पहिल्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 13 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळी बॅटचे जाणे सुरेश पारदे याला जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. पहिल्या विकेटचं पतन. बुलाती है मगर जाने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, टीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, टीवी को डरने का नहीं. वो बुलाती है मगर जाने का नहीं. वो बुलाती है पहिला फलंदाज बाद झालेला आहे सुरेश पारदे. अप्रतिम चेंडूच्या हाताने चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलला होता आणि मोह आवरता आला नव्हता सुरेश पारदे याला. हा फटका खेळण्याचा आणि परिणामस्वरूप पहिला फलंदाज बाद होतोय. 13 हा आकडा अशुभ आकडा आणि अशुभ आकड्यावर अशुभ घडतोय खरं तर जांभूळपाडा या संघासाठी. कारण सुरेश पारदे बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेला आहे. भावेश येतोय 1 डाऊनला खेळण्यासाठी. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची 1 बाद 13 धावा. बॉबी येतो गोलंदाजी मार्गवर. 4 षटकांचा सामना मॅन्डेटरी पावलाचं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे.
पहिल्या षटकात समाप्तीनंतर 1 बाद 13 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी फाईन केलेला आहे डीप फाईन रिझन मध्ये. एक धाव पूर्ण, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1 निवडून झाली ते 14 धावा. भविष्य एका धावेने यावेळी चेंडू हवेमध्ये. चेंडूवाले क्षेत्ररक्षकाने दुसऱ्या विकेटचा पतन, दुसरा मोहरा घालत होतोय जांभूळवाडा या संघाचा. नवीन फलंदाज हनुमान पारधे येतोय. सुरेश पारधे यांचा बंधू. 2 फलंदाज बाद 2 पैलूमध्ये फिरतलेले आहेत. धावसंख्या पाहतोय धावपलकर स्थिर आहे 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे बॉबी. दुसरं षटकात कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, ज्याप्रमाणे हा झेल रनिंग झेल पकडला होता. यावेळी चेंडूला बिरकून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिसाइलिंग फटका. चेंडू खाली केतन मुकादम अतिशय चांगले एफर्ट पाहायला मिळाला होता, मात्र झेल पकडू शकला नाही. मात्र कौतुक करावं लागेल केतन मुकादम याचा, ज्याप्रमाणे प्रयत्न केला होता. थोडीशी दुखापतही होते. हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. उंची जास्त, लांबी कमी. काय प्रयत्न केला होता केतन याने, स्वतःला झोकून दिलं होतं, मात्र झेल पकडू शकला नाही. मात्र प्रयत्नांची प्रशंसा करावी लागेल. आज दी वॉल ऑफ भादवाडा करेश मात्रे यांचा वाढदिवस असणार आहे. गोल्डन बॉय गोडसाई पंकज भोईर यांच्याकडून दी वॉल ऑफ भादवाडा करेश मात्रेसाठी वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. या स्पर्धेमधील एकमेव अर्धशतकापर्यंतोय ज्या फलंदाजाच्या माध्यमातून झलकवले गेलेले आहे. दी वॉल ऑफ भादवाड करेश जगदीश म्हात्रे यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा, भिवंडी क्रिकेट कट्टा ग्रुप आणि तमाम भिवंडी वासियांकडून. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता, मात्र दिशा फरकडे जाते. पंचांचा वाटचा शेतोय 52 धावाच्या रूपाने धावसंख्या सिंगल ओढून झाली ती 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे बॉबी. दुसरं षटक हाताळतोय. यावेळी लॉप केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. तिसरा हात बसतोय श्रीराम
तिसरा फलंदाज बाद होऊन फलंदामध्ये फरला. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. नवीन फलंदाज हनुमान याला साथ देण्यासाठी विजय येतोय. धावसंख्या स्थिर आहे पण मध्ये धावफलक करा 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना गावदेव वेल विपक्षीय श्रीरामपूर जांभूळपाडा या दोन संघांमधील ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा सामना आपण पाहणार होतो पुरुषोत्तम ट्रॉफीचा हवे दिवे खासदार चषकाचा विजेता संघ. यावेळी फुलटॉचा चेंडूला टोलूला येते एक्स्ट्रा कव्हरेज मधून सीमा पार चावकार. महेश ठाकरे यांचे पिताश्री कारुराम ठाकरे काकांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आपण पाहतोय बालाजी चषक 2020 उपस्थित झालेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनिचित हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक काळूरामजी ठाकरे साहेबांचं आगमन झालेले. वेलकम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 21 धावा 21 सेकंडवरून प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॉबी दुसऱ्या षटकात आलतोय. सामनाकरी फलंदाज हनुमान. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल ठरतोय. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट हाय हँड्स. आणि त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये बॉबी याने 14 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या पण पाहतोय धावफलक करूया 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा 27 लॉस ऑफ 3 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. यानंतरच्या दोन्ही संघाने नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक पुरुषोत्तम एंटरप्राइजेसचा हळदेव संघाचा संघनायक आणि जयबच्चन गोडसे संघाचा संघनायक. ग्रामीण पूलमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज ग्रामीण पूलमधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. आज ग्रामीण पूलमधील पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केला होता अलक मुकादमा राजबावल्याच्या शिरोबा ये कोण संघाने जॉन्टी जोशी आणि चरण पटेल यांच्या आधी 444 ओवली संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. तर आज सिटी पूलमधील पहिल्या सामन्यामध्ये आधी 444 ओवली या संघाने पराभूत केलं होतं झायले स्पोर्ट्स तलवले या संघाला. आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना आपण ग्रामीण पूलमध्ये पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा विपक्ष गावदेव वेले. प्रवीण येतोय गोलंदाजी मार्गावर. पहिल्या सामन्यामध्ये निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम प्रवीण यांनी केला होता. हॅट्रिकचा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रवीण याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले होते. तोच प्रवीण गोलंदाजी मार्गावर. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाज. बॅट एज धावसंख्या सिंगल निवडून झालेली आहे ती. धावफलकावर 28 धावा. एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड अतिशय चांगली स्कोरिंग करताना. त्यानंतर पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. माझे सहकारी समालोचक प्रवीण व्हीआयपीच्या टोकाकडून वळताना राईट मुर्द लेफ्ट गोलंदाजी करतोय. मिस्टामिक फटका स्वतः इष्टक्षक चेंडू खाली आणि झेल पकडला जातोय. चौथा फलंदाज बाद होतोय तो जांभूळपाडा या संघाचा. चार फलंदाज बाद होऊन पेलोमध्ये परतलेल्या धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 28 धावा. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन प्रेक्षकांसाठी
स्टँडची व्यवस्था केली गेलेली आहे. काल नक्कीच एक विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून तालुका क्रिकेटमधला एक नवा फायंड आपल्याला पाहायला मिळतात. सिटी स्टार विपक्ष ग्रामीण स्टार सिटी स्टार संघाने सामना नक्कीच जिंकला होता. मात्र एक रोमहर्षक लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आणि काल सिटी स्टार संघाने नक्कीच दी वॉल ऑफ भादवाड करेश मात्रे यांना वाढदिवसाची भेट विजयाची दिली होती. नवीन फलंदाज वैभव येतोय. प्रवीण गोलंदाज मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे आणि शत्रक्षक चेंडू खाली. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. तो श्रीराम स्पोर्ट्स जांभूळवाडा संघाचा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. फलंदाजांना बाद करतोय आणि विकेट हॅट्रिकवर आता मात्र हॅट्रिक साठी भूषण थले यांच्याकडून रोख 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि हॅट्रिक जर करतोय तर एकाच स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज ठरेल प्रवीण. कारण या अगोदर एक हॅट्रिक त्यांनी केलेली आहे. पण या प्रवीण याला संधी आहे. विकेट हॅट्रिक बॉल आहे. यावेळी मात्र संधी हुकली जाते. संधी तर होती मात्र संधीचं सोनं तिथे करता आलेलं नाही. यष्टीरक्षकाने केलेली चूक आणि चुकीला माफी नाही. एक धाव पूर्ण करतो फलंदाज. थोडासा निराश आपण पाहतोय प्रवीण. ज्याप्रमाणे यष्टीच्या मागे यष्टीरक्षण केलं होतं यष्टीरक्षकाने. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने उरली ती 29 धावा. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा जो विक्रम आहे तो सुजाता पिंपळा संघाचा गोलंदाज अनंत याच्या नावे आहे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 29 धावा 29. यावेळी शपल खसून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा PTC मधील नंबर 1 संघ आपण पाहतोय. आणि 5 फलंदाज बाद होऊन फेवरमध्ये परतलेले आहेत. निम्मा संघ गारद झालेले आहे. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये शपल खसून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. पुन्हा एकदा अंदाजून ते फटका खेळण्याचा प्रयत्न. कहा फिनेगा कहा फि निशाणा. निर्धाव चेंडू समाप्ती आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्तीचा इशारा होता. अतिशय उत्कृष्ट षटक आपण पाहतो. या षटकाचा जर विचार केला तर प्रवीण याने पूर्णपणे प्रावीण्य दाखवलेलं आहे. फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. वॉट बॉलिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग बाय प्रवीण. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 5 बाद 29 29. लॉस ऑफ 5 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. या स्पर्धेचा हा सलग 5वा दिवस आपण पाहतोय. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा आयोजित बालाजी चषक 2020 मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा संघाचा डॅसिंग सलामीवीर करेश मात्रे यांचा आज वाढदिवस आहे. दिवा स्पोर्ट दिवा आणि जय बजरंग गोरसी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या पूर्णपणे धावफलकावर 29. गोलंदाज मार्गावर गोलंदाज राजेश येतोय. साजन अनिकेत तसेच राजन थले आणि अक्षय हेटमायर ऑफ वेले या संघामध्ये खेळताना दिसत नाहीत. यावेळी अप्रतिम चेंडू. एक आगली वेगळी शैली आपण बघतो गोलंदाजीची.
धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय 29 धावांनी शेवटचं षटक मार्गस्थ आहे. राजेश शाह हवी इन करून गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. कुठल्याही प्रकारची धाव तिथे घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. राजेश शाह विविधता आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारे दोन्ही चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे. आउट ऑफ मार्क. जबरदस्ती केली होती चेंडूवाल्याने. जबरदस्ती करताना हा जबरदस्त फटका आपण पाहतोय. फलंदाजाच्या माध्यमातून चेंडूला फेकून दिलं होतं. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने यावेळी मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने ओढून झाली ते 35 धावा. विजय या षटकाराच्या मदतीने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 8 आहे धावसंख्येवर. विजय पारधी. राजेश पुन्हा एकदा हवे इनकडून वळताना विजयासाठी. पुन्हा एकदा हो हो ये भी जाएगी गेंद 6 जन के घर. फटके आपल्याला पाहायला मिळाले होते. खरं तर षटक सुरू झालं तेव्हा शांत होता फलंदाज विजय. मात्र वादलापूर्वीची शांतता असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही. विजय ऑन दी फायर. 2 षटकार बॅक टू बॅक पेश केले आहेत आणि षटकारांची हॅट्रिकवर आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले आहेत. जेपासून गोडसे एकमेव असा संघ आहे ज्या संघाच्या 2 फलंदाजांनी षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. पंकज भोईर आणि संकेत म्हात्रे. त्याही संघाला आपण पुढील सामन्यामध्ये ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. यावेळी चेंडूला टोललेला आहे कव्हर रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आधी 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने पुरस्कार धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती धावपलकर आपण पाहतोय. 43 धावा. शेवटचं षटक मार्ग असताना शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू शेष आहे. आपण जो सामना बघतोय PTC पाटगा टेनिस क्रिकेटमधील यंदाच्या अंकामध्ये नंबर 1 वर रँक करत असलेला श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा विपक्ष तालुका क्रिकेटमधील डार्क हॉर्स छुपरस्तंभ संघ ज्याला ओळखला जातोय तो गावदेव वेले. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राजेश. सामनागर फलंदाज विजय पारधी जो वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळतोय. 16 धावसंख्येवर खेळतोय. यावेळी गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया काय घडलं तिथे. पंच या चिन्हावर 2 धावा. येस 2 धावा. 2 धावा मिळतात त्या चेंडूवर आणि 2 धावेने श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाची धावसंख्या करून दिलेली आहे. ती धावपलकावर आपण पाहतोय ती 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते गावदेव वेळे या संघासमोर. तर मित्रांनो जाऊया आपण नाणेफेकीकडे. यानंतर सामना आपण बिग मॅच वॉर ऑफ टायटन्स
क्लास ऑफ टायटन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवे दिवे खासदार आणि सुजाता चषकाचा विजेता संघ, तर यंदाच्या अंगामध्ये नंबर 1 वर रँक करत असलेला जयवजन गोडसे संघ. ओ टू टॉस बॉक्स मनोहर तारे सर. धन्यवाद सुभाष धुमाल. या ठिकाणी कालराम ठाकरे काका, चंद्रशेखर पाटील आणि आमच्या भिनाचे काका, आपण तिघांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दिवा स्पोर्ट दिवा आणि जय बजरंग गोरसई एक दोन बलाढ्य संघामध्ये नाणेफेक होते आमच्या मांडेवरांच्या उपस्थितीमध्ये. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा आणि जय बजरंग गोरसई. कारोमजी ठाकरे साहेबांना विनंती असेल, आपण टॉस करायचा आहे. वीरेन आलेला आहे या ठिकाणी. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. नाणेफेकी जिंकणाऱ्या संघाला आपण बॅग द्यायची आहे. हात लावा. कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स, संदेश गायकवाड, उद्योगपती कल्याण यास कडून ही बॅग आहे. मान्यवरांचे आभार. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर मंडळी यानंतर एक जबरदस्त मोठा सामना आपण पाहणार आहोत. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा वर्ष जय बजरंग गोरसी. दिवा संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. प्रथमेश धन्यवाद. थोडक्यात घेतोय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार. 4 षटकाचा सामना आहे. एक जबरदस्त संघ आहे गोरसे संघ. किती धावापर्यंत रोखून आपण विजयाकडे वाटचाल करा असं आजच्या स्थितीला वाटतंय? एक स्पेसिफिक कुठला टार्गेट नाही, पण कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच बालाजी चषकामध्ये खेळताना आजचा हा दिवस आहे, 5वा दिवस आहे. काय वाटतं? भरपूर चर्चा आहे स्पर्धेची. खूपच सुंदर टुर्नामेंट झाली. डे नाईट स्पर्धा या ग्राउंडवर प्रथमच आयोजित केली आहे. नाईट मॅच खेळायला खूप मजा आली आणि डे मॅचसाठी पण चांगल्या प्रकारचा ग्राउंड आहे. सो चांगली टुर्नामेंट झाली आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी जय भजन गोरसे संघाचे कर्णधार आहेत. नाणेफेकी हरलेला आहे. जिंकलं असतं काय केलं असतं? आम्ही तर प्रथमतः फिल्डिंग केली असती, पण नाणेफेकी हरलो, बॅटिंग करायची. नक्कीच सज्ज आहात बॅटिंगसाठी? हो नक्कीच. किती धावांचा टार्गेट सेफ असेल दिवा संघासमोर? दिवा स्पोर्ट चांगली टीम आहे आणि आम्ही जास्त जाण्याचा प्रयत्न करू. बालाजी चषक एन्जॉय करता? हो नक्कीच. तर टॉस बॉक्समध्ये पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाने नाणेफेकी जिंकून या ठिकाणी शतरक्षण स्वीकारलेलं आणि जय भजन गोरसे संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. बॅक टू कमिटी बॉक्स. धन्यवाद मनोहर तारे सर. तर सलामी मैदानामध्ये पाठवायचे आहेत. दरम्यान गावदेव वेले संघासाठी उज्ज्वल मुकादम, विनीत मुकादम, राहुल पाटील आणि डबल एस बेकर केक शॉप अंजूर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. तसेच विकी केने यांनी आमने येथून सुरेश पारदे, विजय पारदे आणि एसा स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर जे आव्हान आहे ते आपण पाहतो धावपलकावर 46 धावांचा सरासरीचा विचार केला तर 11.50 सरासरी आहे आणि या सरासरीने गावदेव वेले संघाला धावा झळकावायच्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाने आपल्या धावपलकावर धावा झळकल्या त्या 5 गाड्यांच्या मोबदल्यात 45 आणि 46 धावांचा आव्हान ठेवलेलं आहे गावदेव वेले या संघासमोर. तर क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ. पाडघा टेनिस क्रिकेट मध्ये नंबर 1 वर हा संघ रँक करत आहे. या संघाने सर्वाधिक चषक यंदाच्या अंगामध्ये PTC क्रिकेटमध्ये पटकावलेले आहेत. आमचे दोन्ही पंच गोकुल पाटील आणि शकील कोटी मैदानी पंच आपण पाहतोय. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्टँड उभारण्यात आलेले आहेत. जे आपल्यामध्ये नाहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी हे स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य देवी VIP डाईज, आकर्षक खेळाडू कक्ष, आकर्षक आमचं समालोचन कक्ष. गोलंदाजी मार्गावर जांभूळपाडा एक्सप्रेस सुरेश पारदे येतोय. नक्कीच मित्रांनो IPL स्पर्धा आपण पाहणार आहोत. मी पुन्हा एकदा उल्लेख करेन की तालुका क्रिकेटमधील एक अभिमान गर्वाची गोष्ट म्हटलं तर वावगा ठरणार नाही. कारण IPL स्पर्धेमध्ये संभव खेळाडूंमध्ये किंग 11 पंजाब संघामध्ये
सुरेश फारदे याची निवड झाली होती. दोनच असे खेळाडू आपल्या परिसरामधील पाहतोय. त्यामध्ये शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाचा विजय दिवाने ज्याची कोची टस्कर्स ही IPL संघामध्ये संभव खेळामध्ये निवड झाली होती आणि जांभूळपाडा संघाचा गौरव म्हटलं तर वागड ठरणार नाही. भिवंडीचा गौरव म्हटलं तर वागड ठरणार नाही. जांभूळपाडा एक्सप्रेसचा सुरेश फारदे याची किंग विलियम पंजाब या संघामध्ये संभव खेळाडूमध्ये निवड झाली होती. सुरेश फारदी जांभूळपाडा एक्सप्रेसचा गोलंदाजी मार्कवर पहिले षटक करण्यासाठी आलेले आहे. सलामीजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय निलेश आणि भावेश. निलेश स्वराज्य खाडी क्रिकेट फेस्टिवलमध्ये सर्वाधिक धावा कुठून बेस्ट बॅट्समन ठरला होता. समेत त्याचा सकरी फलंदाज भावेश. सुरेश फारदी गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू गुड लेन स्पॉटवर चेंडू फेस झोन एक्स्ट्राच्या हातामध्ये स्थिर होतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. चांगली सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये काही स्पेल हाताळलं होतं. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज हाताळले होते जांभूळपाडा एक्सप्रेस सुरेश फारदे यांनी. तालुका क्रिकेटमधील जे बोल्ड हॅट्रिक घेणारे गोलंदाज आहेत त्यामध्ये सुरेश फारदे याचा समावेश आहे. यावेळी मात्र थोडीशी दिशा भरकटली जाते. पंचांचा वायरचा शर्यत आहे. तालुका क्रिकेटमधील जे बोल्ड हॅट्रिक घेणारे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजामध्ये सुरेश फारदे याचाही समावेश केला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर वसीम अक्रम याच्या नावे 2 वेळा बोल्ड हॅट्रिक, वकर युनिस याच्या नावे 1 बोल्ड हॅट्रिक, चेतन शर्मा याच्या नावे 1 बोल्ड हॅट्रिकचा विक्रम आहे. यावेळी मध्ये क्लीन बॉल आणि स्विंगिंग यॉर्कर. पहिला फलंदाज बाद होतोय तो गावदेव वेले या संघाचा. अतिशय उत्कृष्ट स्विंगिंग यॉर्कर आणि बोल्डच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होतोय गावदेव वेले संघाचा. मी मागाशीच उल्लेख केलेला आहे की तालुका क्रिकेटमधील जे बोल्ड हॅट्रिक घेणारे गोलंदाज आहेत त्यामध्ये सुरेश पारदे याचा समावेश आहे. सुरेश पारदे, गुणेश, विश्वास म्हात्रे, त्यानंतर महेश ठाकरे, सागर भोईर हे मोजकेच गोलंदाज आहेत ज्याने बोल्ड हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव असा गोलंदाज पाकिस्तानचा वसीम अक्रम ज्याने हा कारनामा 2 वेळा केलेला आहे. त्यानंतर वकार युनिस, भारताचा चेतन शर्मा, न्यूझीलंडचा डॅनी मॉरिसन या गोलंदाजाच्या नावे बोल्ड हॅट्रिक घेण्याचा विक्रम आहे. आणि बोल्डच्या रूपाने बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे फलंदाज निलेश. एक बिग ब्लो म्हणता येईल. मोठा आदरा बसतोय निलेशच्या रूपाने. मॅन इन फॉर्म डगआउटच्या आश्रयाला. नवीन फलंदाज भारत येतोय तिसऱ्या क्रमांक खेळण्यासाठी. ब्रेक थ्रू मिळून अर्ली ब्रेक थ्रू सुरेश पारदे यांनी. नवीन फलंदाज भारत येतोय. यावेळी चेंडू पडल्यानंतर आणि त्या बाऊस होतोय. पंचांकडे जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळते. मात्र पंच आपल्या भूमिकेवर ठाम. मात्र कौतुक करावे लागेल ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय गोलंदाज सुरेश फारदे. वन ऑफ द ग्रेट बॉलर इन तालुका क्रिकेट. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ पाटघा टेनिस क्रिकेटमध्ये यंदा जगामध्ये नंबर 1 वर हा संघ रँक करत आहे. यावेळी चेंडू टोललेला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मला तर बॅट चेंडू घेताना नव्हता. 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. फक्त एका धाव समाधान मानावं लागतंय.
धावसंख्या सिंगल निवडून झाली 2 धावा. सुरेश फारदे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. लांब लचक रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय, मात्र चेंडू अंतिम क्षणी शर्यत जिंकतोय. चेंडू जाते धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झालेली आहे ती. धावफलकावर 6 धावा. जो पेस होता चेंडूचा त्या पेसचा वापर केला होता. शक्तीपेक्षा येतो युक्तीचा वापर केला होता. मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट. एक लांब लचक रनअप आपण पाहता. आंतरराष्ट्रीय विचार करता बॉब विलेस इंग्लंडचा जो गोलंदाज होता सर्वात लांब लचक रनअप त्याचा पाहायला मिळत होता. आणि इथे मात्र सुरेश पारदी लांब लचक रनअप घेताना आपण पाहतोय. यावेळी हुक केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 2 निवडून झाली ती 8 धावा. जे लक्ष आहे 46 धावांचा आणि 46 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय गावदेव वेले हा संघ. पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या गावदेव वेले संघाची 1 बाद 8 धावा. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. ग्रामीण पूलमधील हा सामना आपण पाहतोय. या स्पर्धेचा हा सलग 5वा दिवस मित्रांनो पाहतोय. आज तालुका क्रिकेटमध्ये दी वॉल ऑफ भादवाड या चषकामध्ये एकमेव अर्धशतक ज्या फलंदाजाने झळकवलेलं आहे ते करेश म्हात्रे याचा जो वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा वर्ल्ड क्लास गोलंदाज हे स्ट्रिक याचा वाढदिवस आहे. कारण आजच्या दिवशी 1974 मध्ये हे स्ट्रिक या गोलंदाजाचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1954 मध्ये कोच डेव्ह वॅटमेर याचा जन्म झाला होता. ऑस्ट्रेलियन मूळचे एक टेस्ट आणि 7 वनडे त्यांनी खेळले होते आणि श्रीलंका संघाचा प्रशिक्षकपद भूषवलं होतं 1996च्या विश्वचषकामध्ये. त्या कोचचा आजच्या दिवशी 1954 मध्ये जन्म झाला होता. आज करेश म्हात्रे याचा तालुका क्रिकेटमध्ये जन्म झाला होता आणि करेश म्हात्रे याचा आज वाढदिवस आहे. दी वॉल ऑफ भादवाड ज्याच्या माध्यमातून सिटी पूलमधील अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय ती 1 बाद 8 धावा. 18 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दुसरं षटक करण्यासाठी विशाल येतोय हायवे इन कडून. सामनावीर फलंदाज भारत नावशेकला भावेश. यावेळी चेंडूला टोललेलं आहे ते मिड रिजन मध्ये जमीन लगत कार्पेटच्या सहारे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र लेजी रनिंग बिटवीन द विकेट. दुसरा फलंदाज बाद होतोय गावदेव वेले. दुसरा फलंदाज बाद होतोय 9 या धावसंख्येवर. पहिला फलंदाज बाद झाला होता निलेश. त्यानंतर नुकताच बाद झालेले भारत. 2 फलंदाज बाद होऊन फेलमध्ये फरकलेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय धावफलकर 9 धावा. 46 या लक्ष्याचा पाठलाग करतोय गावदेव वेले हा संघ. 17 चेंडूमध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज विजेंद्र येतोय. येणाऱ्या फलंदाजामध्ये केतन मुकादम, अल्पेश, भावेश. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन नक्कीच गावदेव वेले संघाकडे. आज 4 खेळाडू मात्र प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसत नाही. त्यामध्ये बिग हिटर हार्ड हिटर राजन थले, आज हिटमार ऑफ वेले अक्षय पाटील याची गैरहजेरी जाणवते. त्यानंतर अनिकेत मुकादम आणि साजन पाटील ही 4 खेळाडू आज मात्र गावदेव वेले संघाकडून खेळताना दिसत नाहीत. यावेळी फुलटॉस चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न.
डीपला झेल पकडला जातो आणि झेल बचावपणे तिसरा फलंदाज बाद होतोय गावदेवी वेले या संघाचा. आमने इथून विकी केने यांनी नेक्स्ट मॅच साठी सूरज केन यांनी संकेत म्हात्रे यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तिसरा फलंदाज बाद होऊन फलंदामध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज केतन मुकादम येतोय. मात्र सामना करेला फलंदाज भावेश. या ठिकाणी संदेश ठाकरे उद्योगपती ठाकूरपाडा यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. यावेळी चेंडूला टोललेल्या मिड विकेट मध्ये एक धाव पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. घातक ठरू शकतो आणि यस चुकीची कॉलिंग आणि परिणाम स्वरूप भावेश याची केली संपुष्टात. चार फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद होऊन फेवल्यामध्ये परतलेले आहेत. निलेश, भावेश, भारत आणि विजेंद्र. केतन मुकादमा खेळपट्टीवर आणि त्याला साथ देण्यासाठी भावेश स्थळे येतोय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 10 धावा. अजूनही जर बघितलं तर 16 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. हा चौकार. धावसंख्या 4 निवडून जोडली ती 14 धावा. 22 स्थळे चौकारीने आपलं खातं उघडतोय. गावदेवी वेल विपक्ष श्रीरामसोबत जांभूळवाडा या दोन संघामधील सामना 46चं लक्ष आहे आणि 46 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय गावदेवी वेल या संघाला. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. केतन मुकादम आणि भावेश स्थळे त्यांच्याकडे मोठे फरक खेळण्याची क्षमता आहे. दुसरं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज मार्ग विशाल जांभूळपाडा या संघाकडून. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये 5 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत तैनात केले गेलेले आहेत आणि क्षेत्ररक्षणाला सजून गोलंदाजी करताना गोलंदाज विशाल हवे इन करून सामना करत फलंदाज भावेश स्थळे. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेमध्ये खराब क्षेत्ररक्षण अपन पाहतोय. इसे कहते मौका भी देना और छक्का भी देना. आपण पाहू शकता कशा प्रकारे प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, मात्र हा झेल सोडला जातोय आणि परिणाम स्वरूप 6 धावा मिळतात ती गावदेवी वेल या संघाला. धावसंख्या 6 निवडून झाली ती 20 धावा. 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. याला पुन्हा एकदा मोठा फटका और ये भी गेंद जाएगी साजन के घर.
अतिशय उत्कृष्ट 6 और काने में ट्विस्ट. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. 22 थले बल्ले बल्ले करताना 22 थले. धावसंख्या 6 ने वेगाने वरते. धावसंख्या 6 ने वरून झाली ते 26 धावा. आता मात्र समीकरण आपण पाहतोय धावफल करा 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 22 थले आणि केतन मुकादम जोपर्यंत खेळपट्टूर आहे तोपर्यंत श्रीराम स्पोर्ट्स जांभूळवाडा संघासमोर खत्रीची घंटी वाजत राहणार आहे. कारण या 2 फलंदाजांचा उल्लेख मी केला होता की दोन्ही फलंदाजांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. यंदाच्या अंगामध्ये जो सामना झाला होता 37 धावांची आवश्यकता होती गावदेवी वेल्या संघाला जयहनुमान सरवल्या संघाविरुद्ध आणि त्यावेळी मात्र सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार पेश केले होते ते 22 थले याने आणि त्यानंतरच्या 2 चेंडूंवर विजेंद्र याला स्ट्राईक मिळाल्यानंतर विजेंद्रने 2 चेंडूवर 2 षटकार पेश केले होते आणि 36 धावा शेवटच्या षटकामध्ये कुठून काढले तर फक्त एकच धावेने गावदेवी वेले संघ पराभूत झाला होता. यावेळी फाईन केलेला आहे. फायनल रिझन मधून चिडू जो आहे सीमा पार हा चौकार. धावसंख्या 4 ने वरते. धावसंख्या 4 ने वरून झालेली ती 45 धावा. सॉरी 30 धावा. आता मध्ये 11 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 30 धावा धावफलकावर पाहायला मिळते. 4 फलंदाज बाजून फॅलोमध्ये परतलेले आहेत. 11 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू टोललेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न मात्र सफल ठरतोय आणि चेंडू जातोय सीमा पार. आणखीन एक आपण पाहतोय चौकार. परेश पाटील खारबा आपले हार्दिक स्वागत आहे. धावसंख्येमध्ये अल्पेश गायकवाड धावफलकावर झालेले ती 34 धावा. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मधून चेंडू जाते सीमा पार हा चौकार. अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी आपण पाहतोय. सरनेमाई मुकादम आणि फटक्यामध्ये दम आपण पाहतोय. आणखीन एक मॅक्झिमम मामा चौकारांची हॅट्रिक करतोय. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार केतन मुकादम याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 4 ने वरून झालेली ते 38 धावा. 8 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यशस्वी मागे चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज एका धावेने. संघाची धावसंख्या वरून झालेली ती 39. पूर्णपणे नक्कीच सामन्यामध्ये वापसी केलेले गावदेवी वेले संघाने खास करून केतन मुकादम आणि 22 थले एकच चांगली वेगवान भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विकी तिसरं षटक आदळतोय. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज अतिशय वेगाने. लेग बायचा इशारा तो पंजांकडनं आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने ओढून झालेली ती 40 धावा. इथून केवळ 6 धावांची आवश्यकता आहे गावदेवी वेले संघाला सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे कमबॅक केलेलं आहे पाडत जड गावदेवी वेले या संघाचा. फ्रंट फुटवर आपण पाहतोय तो गावदेवी वेले संघांना पूर्णपणे बॅकफ्लोर ढकलला गेलेला आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ. विकी बॉलिंग मार्क करून सामना करण्याचा केतन. यावेळी चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न. उंची जास्त
लांबी कमी आणि केतन मुकादम याला जावे लागेल यावेळी मात्र डगॉटच्या आश्रयाला. हे आपण पाहू शकता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता केतन याने, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. कौतुक करावं गेला क्षेत्ररक्षकाचा, शेवटच्या क्षणापर्यंत नजर चेंडूवर केंद्रित केली होती, सुरक्षित हातांची झोली पेश केली होती आणि झेलबादच्या रूपाने केतन मुकादम याची केली संपुष्टात. मात्र केतन याने बाद होण्यापूर्वी चौकारांच्या हॅट्रिकसह 13 धावांचं योगदान, एक महत्त्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आता मात्र आमचे एक्सपर्ट स्कोर माहिती पुरवतात की उर्वरित 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. एखादं मॅजिक षटक इथे मात्र हाताळावं लागेल ते गोलंदाजाला. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. एक मॅजिक षटक हाताळण्याची आवश्यकता. हा सामना जर जिंकायचा असेल श्रीराम स्पोर्ट्सचा जांभूळवाडा संघाला 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भावेश येतोय. एखादं जादुई षटक हाताळावं लागेल, ज्याप्रमाणे जयपासन गोडसे बी संघाविरुद्ध वडवणकर 11 संघाच्या धीरज याने अंतिम सामन्यामध्ये केवनी चषकामध्ये कालेऱ्या मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना मॅजिक षटक हाताळलं होतं. 6 चेंडूमध्ये 6 धावा करू दिल्या नव्हत्या आणि या चषकाचा जर विचार केला तर कपिल केने यांनी 6 चेंडूमध्ये 6 धावा सुपर ओव्हरमध्ये दिल्या नव्हत्या. यावेळी बॅटचे एज घेऊन चेंडू थर्ड रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण करतो फलंदाज. एका धावेने धावसंकडून जोडले ते 41 धावा. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. सुरू असलेला सामना आपण पाहतो श्रीराम स्पोर्ट्स जांभूळवाडा विरुद्ध गावदेव वेल या दोन संघांमध्ये. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक मार्ग असते. शेवटचे षटक जांभूळवाडा संघाकडून हाताळतोय गोलंदाज भावेश. यावेळी चेंडूला लॉब केलेला आहे. लॉफ्टेड फटका, हवाई फायर आणि चेंडू सीमारेषा बाहेर. विजय फटका भावेश थले बल्ले बल्ले करताना आणि सामना जिंकले गावदेव वेले या संघाने. अभिनंदन भावेश थले, अभिनंदन गावदेव वेले. आणि हाडलक सुरेश पारदे, हनुमान पारदे, हाडलक श्रीराम स्पोर्ट्स जांभूळवाडा. प्रेक्षकाने चेंडूची फेक करायची आहे. कृपया ज्या प्रेक्षकाने चेंडू पकडलाय त्या प्रेक्षकाने चेंडूची फेक करायची आहे. तर मॅन ऑफ द मॅच खरं तर आमच्याकडे 3 ऑप्शन होते, केतन मुकादम, भावेश तले आणि प्रवीण. मात्र मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे ज्याने आपल्या बॅटने केलेले आहे बल्ले बल्ले, तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे भावेश थल्ले. भावेश थल्ले इज द मॅन ऑफ द मॅच. चलो बल्ले बल्ले भावेश तले, लवकर या. शेवटचा षटकार, सर्वात लांब षटकार मारलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड भावेश थले याला व्यासपीठात देतोय ठाकूरवाडा गावचे उद्योगपती संदेशजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देतोय. संदेश ठाकरे साहेबांनी विनंती करतोय ट्रॉफी द्यायची आहे मॅन ऑफ द मॅचची. मदन दत्तू जातोर यांच्या माध्यमातून रमेश भोईर साहेब गिफ्ट टेम्पल देत आहेत. निलेश चोरगे आपणास विनंती करतोय की गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. गिरीश पाटील, सरपंच संतोष काकडे पाहुणसर, हे गिफ्ट आपण द्यायचं आहे भावेश तळे याला. आणि सुभाष दादा ठाकरे आपण हे गिफ्ट द्यायचं आहे. आपण पाहतोय DY फाउंडेशन महाराष्ट्र